डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेत यंदा नाच ग घुमा या चित्रपटाची टीम देखील आलेली आहे आणि स्वप्नील जोशी माझ्यासोबत आहे. स्वप्नील, डोंबिवलीत येऊन कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. खूप छान स्वागत यात्रा आहे. गुढीपाडवा आहे. नूतन वर्ष अभिनंदन तुम्हा सर्वांना. आणि नाच ग घुमा चित्रपटाची संपूर्ण टीम आली आहे. माझी पहिली निर्मिती आहे. मी आज काम करत नसलो तरी चित्रपटाचा निर्माता म्हणून इकडे आहे. आणि खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय चित्रपटाच्या टीमला. उत्तम प्रतिसाद मिळतोय या नवीन वर्षाला. आणि सुरुवात जर अशी असेल तर मला असं वाटतं की अख्खं वर्ष खूप सुंदर जाणार आहे आणि त्याची जवळजवळ नांदी झाली असं वाटतंय. तुम्हाला सर्वांना आणि तुमच्या मार्फत संपूर्ण सगळ्या प्रेक्षक वर्गाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. निर्मितीतलं पहिलं वर्ष आहे किंवा नवीनच एक आपण म्हणू की सुरुवात आहे. किती आव्हानात्मक होतं आणि काय नवीन शिकायला मिळालं? खूप नवीन शिकायला मिळालं. कलाकार म्हणून कुंपणाच्या या बाजूला काम करत होतो, आता कुंपणाच्या या बाजूला येऊन काम करतोय. निर्मात्याची दुःख अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. निर्मात्याच्या अडचणी कळतायत आणि खूप छान अवेअरनेस येतोय. खूप उत्तम तंत्रज्ञ आणि कलाकारांची साथ लाभले. परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील, मी अशी खूप चांगली माणसं जोडली गेलोय. खूप उत्सुक आहे आणि खूप एक्साइटेड आहे या प्रोजेक्टसाठी. नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या टीमला. आणि झी24 तासशी बोललास, काय संकल्प आहेत? नवीन वर्ष सुरू झालंय, कसं वाटतंय? नवीन पिक्चर योग घातलाय. पहिल्यांदाच मी तेजस, स्वप्नील, आम्ही निर्माते म्हणून फिल्मसाठी येतो आहोत आणि त्यामुळे आता असं आहे की ही फिल्म 1 मेला रिलीज होतीये आणि बायकांचा विषय आहे. फक्त बायकांचा नाही, पुरुषांचा सुद्धा आहे. सो प्लीज थिएटरमध्ये जा आणि बघा. ही फिल्म हिट व्हावी हा आमचा संकल्प आहे. डोंबिवलीत येऊन कसं वाटतंय? खूप छान वाटतं. डोंबिवलीत पहिल्यांदा नाही येते. डोंबिवली कलेचं माहेरघर आहे, त्यामुळे खूप वेळ येणं झालंय. शोभायात्रेची सुरुवात डोंबिवलीने केली आणि मग ती सगळ्या महाराष्ट्रभर पसरली. तर डोंबिवलीत काय वेगळेपण जाणवलं? काही नाही, ते खूप 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 जण उत्साही आहेत आणि खूप छान पद्धतीने चालू आहे शोभायात्रा. आणि प्रत्येक सोसायटीकडून एक शोभायात्रा आहे आणि कार्यक्रम करतायत आणि भारतीय संस्कृती आपली जपतायत. नक्कीच तुम्हाला सगळ्या टीमला शुभेच्छा झी24 तास कडनं. आणि बोलल्याबद्दल खूप खूप थँक्यू. कॅमेरामॅन प्रकाशसह मी तन्मय टिल्लू, डोंबिवली.